मग शब्द द्यायचे नाहीत ना. एखाद्याचा शब्द आपण पाळू शकत नाही तर शब्द नाही द्यायचा. एकतर पहिला मी क्लिअर करतो की आम्हाला काही मागे जायचं नाही आहे. म्हणजे 7 पैकी 5 मतदारसंघामध्ये चौरंगी व्हायचे चान्सेस आहेत. एक तर आम्ही जिल्हा तालुका लेवलला राजकीय मोठे होईल याची भीती असावी. दातवाड चौरंगी होईल, पण ते दुःख माझं पण आहे. आज मला पण वैयक्तिक बसल्यावर रडू येतं. तर तिथं सुद्धा काही मंडळी मला थांबवतात जाण्यापासून की दादा प्रत्येक वेळ तुमचाच का बळी, पण आम्हाला का डावललं जाते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातले थंडीचं वातावरण अगदीच गारठलेलं आहे, परंतु राजकारणाचं वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे. शिरोळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय समीकरणं पुढे येताना दिसत आहेत आणि ज्यावेळेस शिरोळच्या निवडणुकीचा विषय येतो त्यावेळेस एक नाव सातत्यानं चर्चेत असतं, ते म्हणजे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांचं. वेगवेगळी कारणं आहेत की सातत्यानं हे नाव का चर्चेत आहे. यावेळेस देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून हे नाव चर्चेत आहे, पण यावेळीची चर्चा मात्र थोडीशी वेगळी आहे. काय नेमकं आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत प्रमोददादा पाटील. प्रमोदजी नमस्कार. नमस्कार. ज्यावेळेस निवडणुकांचा विषय येतो, मग तो विधानसभेचा विषय असेल किंवा जिल्हा परिषदेचा विषय असेल, एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सातत्यानं समाजामध्ये सेवा करता, अनेक प्रश्न तुम्ही तडीस नेता आणि शेवटपर्यंत असं असतं की प्रमोददादा पाटील यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकणार. पण असं काय घडतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रमोददादा पाटील यांना थोडंसं एक पाऊल माघारी जावं लागतं. आत्ताची सुद्धा जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबियांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे सगळ्यांनाच आशा होती, परंतु ऐन वेळेस असं घडलं की कदाचित एक पाऊल मागं जावं लागतं. काय भावना आहेत, काय भूमिका आहे? एकतर पहिला मी क्लिअर करतो की आम्हाला काही मागे जायचं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की 2012ची पंचायत समिती असेल जी टाकळी दत्तवाड मतदारसंघातली आहे जिल्हा परिषदमधली, त्याच्यामध्ये सुशील कांबळे हे छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीच्या सोबत राहून निवडून आले होते अपक्ष, आणि त्यानंतर त्यांनी उपसभापतीपदसुद्धा शिरोळ तालुक्याचं भूषवलं आहे. आज ते छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी आहेत. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्तचा मुद्दा आहे तो आम्ही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही रहिवासी असल्यामुळं, स्थानिक असल्यामुळं, छत्रपती ग्रुपची स्थापना त्या भागातून असल्यामुळं तिथं अनेक मुद्दे उपस्थित झाले. मागच्या 15 वर्षामध्ये आमची सुरुवात ही अगदी जनतेच्या गरजा ज्या आहेत आणि जनतेच्या ज्या अडचणी आहेत त्यातून झालेली आहे. म्हणजे आम्ही काय राजकारण म्हणून सुरुवात केलेली नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पुढं जात असताना जे म्हणजे महाराजांचं जे ब्रीदवाक्य होतं, जे म्हणजे महाराजांची शिकवण होती की रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, तशा प्रकारची तत्त्व आम्ही जोपासली आणि पुढं गेलो. अडचण काय होते, आता जसं तुम्ही म्हणाला की बाबा ऐन वेळेला तुम्हाला डावललं जातं किंवा तुम्हाला थांबवलं जातं, किंवा आत्तासुद्धा ती शक्यता निर्माण झाली. आत्ता टोटल दत्तवाड शिरोळ तालुक्याच्या जिल्हा परिषदमध्ये 7 मतदारसंघ, 7 मतदारसंघामध्ये सगळ्यात निवडणूक शाश्वत निवडून येण्याचा मतदारसंघ कोणता होता आमदार साहेबांच्या गटातनं, तर तो दत्तवाड होता. म्हणजे 5-6 मध्ये रस्सीखेच होती, इच्छुक होते, पण दत्तवाडमध्ये एक साईड निवडणूक झाली असती. पण आता आमदार साहेबांच्या काय गणित असतील, त्यांचं काय मत असेल, अजून तर काय ते मला त्यांचं माझं काय खुली अशी चर्चा झाली नाही. आम्ही मस्त 2 वर्ष सोबतच आहे, एकत्रित फिरतो, एका गाडीत असतो, कार्यक्रम करतो, सोबत असतो, वेळोवेळी कामांबद्दल चर्चा होते. आमदार साहेबांचं केलेलं काम जनतेपर्यंत पोचवायसाठी आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवकपासून ते त्या सेवकांच्या तिथल्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि ते काम खालीपर्यंत कसं पोचल, एखादा कॉन्ट्रॅक्टर, एखादा अडथळा तिथं निर्माण होत असेल तर छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथं जातात, त्या ग्रामपंचायत लेवलचे सदस्य जातात आणि ते क्लिअर करून घेतात आणि काम मार्गी लागतं. म्हणजे आमचा हेतू उद्देश काय असतो की बाबा लोकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत. आज खिद्रापूर ते दत्तवाडचं रस्त्याचं काम चालू आहे, पण ते मध्ये काम बंद होतं. तिथं खड्ड्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला, आम्ही लगेच निवेदन दिलं, PWDला सांगितलं, प्रांत कार्यालय कळवलं, आमदार साहेबांनी पण त्याला सकारात्मक दृष्टिकोन दिला, काम लगेच चालू झालं. तर खिद्रापूरच्या रखडलेल्या पुलाचा परवा आम्ही आंदोलन केलं, प्रशासक उदासीन होतं, तर त्यांनी आमच्या त्या दबावपोटी लगेच मिटिंग लावली, त्या शेतकऱ्याला कन्व्हिन्स केला आणि ते पण काम आता 2 महिन्यात मार्गी लागते. म्हणजे असे जे मुद्दे आहेत ना, याच्यामध्ये कोण अग्रेसर आहे, तर आम्ही आहे. गेल्या 15-18 वर्षामध्ये छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ताकदीनं उतरतोय, पण आम्हाला का डावललं जाते. एक तर आम्ही जिल्हा तालुका लेवलला राजकीय मोठे होईन याची भीती असावी, नाहीतर प्रमोद पाटलाला इथंच नाही थांबवलं तर उद्या आपल्याला जड होईल
ही भीती असावी. मग ती मी कुणाची वैयक्तिक म्हणत नाही. आमदार साहेबांच्यावर आमचा आजही चांगला आहे, उद्याही असेल. लोकप्रतिनिधी आहेत आपल्या तालुक्याचं. खासदार साहेबांच्यावर चांगलं नातं आहे. वर शिंदे साहेबांच्या विचारांची आम्ही माणसं आहे. त्यामुळे तो भाग हा त्या वेळचा आहे. पण आज राजकारणाची इलेक्शन आपल्या राजकीय पक्षांची परिस्थिती अशी झाली. आज संध्याकाळी घरी जाऊन झोपी गेलेला माणूस कुठल्या पक्षातून सकाळी बाहेर येईल सांगता येत नाही. तर मैत्रीपूर्ण लढती होतील. आत्ता तालुक्याची परिस्थिती काय तिरंगी आहे. भाजप आहे, शाहू आघाडी आमदार साहेबांची, परत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि हे आपले सगळे म्हणजे स्वाभिमानी वगैरे आहेत. तर तिरंगी लढत सगळीकडे आहे. दातवाड चौरंगी होईल. मोठी ब्रेकिंग देत आहे तुम्ही. आम्हाला आमचं अस्तित्व टिकवलं पाहिजे ना. आता मला सांगा, इथं अविनाश पाटील आहेत आमचे, ज्यांनी 2016ला अपक्ष पंचायत समितीच्या खाली शिटा नसताना 4800 मतदान घेतले तिथून. मग तिथं माझं शिक्षण झालं 10वीपर्यंतचं. RK स्कूल शाळेमध्ये मी शिकलो आहे. एका गावामधली 200 लोकांची नावं तोंडपाठ आहेत मला. गुणिले 4 केला तर 800 मतदान एका गावात घेतोय आम्ही. रोजचं बस उठ आहे, चुलीपर्यंतचे संबंध आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीला आम्ही असतोय, गोरगरिबांच्या अडचणीला रात्री 12ला आमचे बंधुराज उठून जातात. आता हे सुरेश पाटील साहेब आमच्यावर आहेत, जे दत्तवाडमधून पंचायत समिती लढवत आहेत. त्यांनी जवळजवळ महामंडळाच्या 200 फायली त्या भागात केल्या असतील. यांचं काम आहे अहोरात्र तिथं लोकांसाठी झटतात. अशा आमच्या 2 पंचायत समित्या एक झडपी चौरंगी लढायला तयार आहे. जर काय समीकरणं जुळले अजूनसुद्धा तर आमच्या बाजूनं झुकतं माप झालं. बऱ्याच ठिकाणी असं झाले तरी आम्ही तयार आहे अजून पण जर नाहीच होत असेल तर आम्हाला आमचं अस्तित्व टिकवलं पाहिजे. आणि लोकांची सहानुभूती आहे. कालपासून जेव्हा हे निर्णय झाले की आघाडीचा उमेदवार असा डिक्लेअर झाला, तेव्हापासून आत्तापर्यंत 200 पोरं माझ्यासमोर येऊन रडली असतील की दादा प्रत्येक वेळ तुमचाच का बळी, प्रत्येक वेळ तुम्हालाच का थांबवलं जाते. सगळी गणितं तुमच्यापर्यंत जुळत येतात आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला थांबवलं जाते. याची कारणं काय हे लोक विचार करतात. आम्हाला पण ती भावनिकता आहे. आज लोक जर आमच्यासमोर येऊन रडत असतील मतदार की तुम्ही लढलं पाहिजे, तर आम्ही काय केलं पाहिजे हे नेत्याने पण सांगावं आणि जे आम्हाला विरोध करतात त्यांनी पण सांगावं. दादा, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित वरच्या नेत्यांच्यापर्यंत जात असतील की प्रमोदनी आत्तापर्यंत एवढी कामं केलीत, पण प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण म्हणालात त्या पद्धतीनं बळीचा बकरा बनवला जातो. ज्यावेळेस ही नाराजी असते त्यावेळेस नेत्यांकडून तुमच्याशी काही संपर्क होतो का की यावेळेस थांब थोडं, पुढच्या वेळेस विचार करू, किंवा कुठंतरी काहीतरी कुठल्या तरी महामंडळावरती वर्णी लावू, असे काही प्रयत्न होतात का? हे बघा, 2014ला अख्ख्या शिरोळ तालुक्यातल्या एक आणि एक कुटुंबातल्या व्यक्तीला माहीत आहे प्रमोद पाटील कोण, छत्रपती ग्रुप काय. अख्ख्या शिरोळ तालुक्यामध्ये आज त्यावेळेची 27 ते 24 वयोगटातली आज 34 ते 35-36 वयोगटात गेले. त्यांची लग्न झाली, त्यांना पोरं झाली, तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये 2014ला लावलेलं माझं स्टिकर फोटोचं आजही त्यांच्या घरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे हे जनतेचं आमच्यावरचं प्रेम आहे. आणि ही कॅपॅसिटी ओळखून मोठे नेते असतील किंवा काही राजकीय गणितं बिघडतील म्हणून मला वर न जाणारा न जाऊ देणारा एक ग्रुप आहे, तो मला थांबवतो. पण आमचं काम काय, आम्ही हाडामासाचे सेवक आहे जनतेचे. पण दादा, समाजसेवेसाठी एक नाही राजकीय व्यासपीठ असणं गरजेचं आहे. कारण राजकारणामध्ये जोपर्यंत आपला व्यक्ती जात नाही तोपर्यंत काही प्रश्न सरकारी दरबारी मांडता येत नाही, त्याची तड लागत नाही, हे जाणवतं. हे बघा, संघटनात्मक आम्ही काम करतोय. आम्ही मुद्दे पोचवतोय, मीडिया माझ्यासोबत राहतोय, लोकांचे मुद्दे पोचतात, प्रशासनाला जाग येते, त्याच्यावरती निर्णय लागतात. यात मी मोठा समाधानी आहे. कारण का आम्ही जनतेसाठी पळतोय, धडपडतोय, तर त्याला यश येते. एक पहिला मुद्दा, संविधानिक पद पाहिजे, त्याशिवाय सामाजिक व्याप्ती वाढवता येत नाही, काम करता येत नाही. पण ते दुःख माझं पण आहे. आज मला पण वैयक्तिक बसल्यावर रडू येतं, दुःख वाटतं की बाबा आम्ही एवढं सगळं करून पण आम्हाला थांबवलं जाते. कारण काय, आम्ही कोणाचे दुश्मन नाही, आम्ही कोणाला कधी वाईट बोललो नाही, आम्ही कोणाला अंगावर घेत नाही नाहक. जिथं जनतेची कामं अडतात तिथं आम्ही उभा राहतो आणि विचारतो. तरी आम्हालाही वाईट वाटतं, म्हणजे खूप वाईट वाटतं, दुःख होतं त्या गोष्टीचं. पण दुःख होतं याचा अर्थ ज्यांना ते जाणवतच नाही त्यांना तुम्ही काय बोलणार. संविधानिक पदाबद्दल तुम्ही बोलला की एखादं महामंडळ, आता मला कित्येक कमिटमेंट झालेत. 2014ला मला नीलमताई गोरे उद्धव साहेबांचा फोन आला होता, तुम्ही थांबा. 2019ला उद्धव साहेब स्वतः 11 मिनटं माझ्या फोनवर बोलले होते, तुम्ही थांबा. आता शिंदेसाहेबांच्या जवळ आम्ही काही पदांच्या मागणी केल्या की आम्ही संघटनात्मक ताकद लावतोय, महाराष्ट्रभर लढतोय, तर तिथंसुद्धा काही मंडळी मला थांबवतात जाण्यापासून. म्हणजे हे सगळे अन्याय आहेत आमच्यावरचे. मग आज ना उद्या त्याला न्याय मिळेल ना.
दादा, आपण म्हणालात की दत्तवाडमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. फक्त दत्तवाड पुरता राहणार की छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत अशा लढती इतर ठिकाणी सुद्धा बघायला मिळतील? आता आहे ना, शिरोळ तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद आहेत. 7 जिल्हा परिषदमध्ये जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांनी मला काल रात्री एक प्रस्ताव दिला आहे की पूर्ण तालुक्याची एक आघाडी बनवू, चिन्ह जरी वेगळी वेगळी मिळाली तर एका बॅनरखाली सगळे लढू, म्हणजे 7 पैकी 5 मतदारसंघामध्ये चौरंगी व्हायचे चान्सेस आहेत आम्ही जर त्यांच्या पाठीशी उभारलो तर. ते म्हणतात, दादा तुम्ही येऊन फक्त उभा राहा, तुम्हाला मानणारी मतं आम्हाला येतील, पण ते आघाडी करू आणि लढू. असा प्रस्ताव कालच आला आहे मला 4-5 मतदारसंघातून. पुढं काय काय होतं 2 दिवस 3 दिवस टाईम आहे, त्याच्यावर ते निर्णय आपण घेत जाऊ. शेवटी जनतेसाठी आम्ही लढतोय, तर आम्हाला जनतेच्या भावनेशी मी एखाद्या माणसाला प्रश्न विचारला, मोठ्या प्रतिनिधीला, तर त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची मानसिकता असेल तर ते देतील. जर त्यांना देण्याची मानसिकता नसेल, प्रमोद पाटलाला त्यांना टाळायचंच असेल तर ते उत्तरच देणार नाहीत. आमच्याकडे 100 प्रश्न आहेत. आमचं काय चुकलं? विधानसभेला आम्ही माघार घेतली, पाठिंबा देताना म्हटलं की दत्तवाड झेडपी आला, झेडपी सोडावी लागेल, तिथं विचारच झाला नाही. मग शब्द द्यायचे नाहीत ना, एखाद्याचा शब्द आपण पाळू शकत नाही तर शब्द नाही द्यायचा. 2026ला काय ठरवलं आता? 2026, 27, 28, 29पर्यंत आम्ही मोठी मजल गाठू, जेणेकरून निर्णायक भूमिकेत छत्रपती ग्रुप येईल आणि राज्य लेवलला छत्रपती ग्रुपची संविधानिक दखल घेतली जाईल. एवढं मोठं संघटन अजूनसुद्धा आत्तापर्यंतच्या अनुभवावरती आणि त्या कौशल्याने आपण मोठं करू. तर एकंदरीतच पुढची 5 वर्ष हे आमच्या संघटनेची राहतीलच, पण त्याच पद्धतीनं संविधानिक पदावरती आमच्या संघटनेत अनेक लोक दिसतील आणि संघटना ही सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. परंतु आत्तापर्यंत आम्हालाच या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय बळी का बनवलं जातं याची उत्तरं जनतेकडे आहेत आणि ती जनताच आमच्या पाठीशी उभे राहतील, अशा पद्धतीची भावना छत्रपती संस्थापक ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी व्यक्त केल्या. येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे राजकारण कोणत्या टप्प्यावरती जातं हे पाहावं लागेल.